अटकपूर्व जामीन फेटाळला, आता काय करायचं? घाबरू नका, गोंधळू नका, फक्त ह्या उपाययोजना करा. कायद्याशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. अनेकदा एखाद्या व्यक्तीवर पोलीस केस दाखल होते आणि अटकेची टांगती तलवार मानगुटीवर बसते. अशावेळी पहिली पायरी म्हणून अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला जातो. पण समजा न्यायालयाने तो अटकपूर्व जामीन फेटाळला, म्हणजेच रिजेक्ट केला, तर काय? आरोपीला लगेच जेल होणार का? पोलिसांपासून लपून बसावं लागेल का? की कायद्यात यावर काही पर्याय शिल्लक आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत की अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आरोपीकडे कायदेशीरदृष्ट्या कोणते रस्ते हे उघडे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती कोणासाठी कधीही अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अनुक्रमे पुढील पायऱ्या फॉलो करा. मुद्दा क्रमांक 1, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्या, म्हणजे वरिष्ठ न्यायालयात आव्हान द्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करणे. जर सत्र न्यायालयाने, सेशन कोर्टाने तुमचा जामीन फेटाळला असेल तर खचून न जाता तुम्ही लगेच उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टात दाद मागू शकता. जर उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला तर तुमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल करण्याचा अधिकार असतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वरिष्ठ न्यायालयात जाताना सत्र न्यायालयाने तुमचा जामीन का फेटाळला त्या ऑर्डरची कॉपी आणि न्यायाधीशांचे मुद्दे नीट अभ्यासावे लागतात. उच्च न्यायालय त्या मुद्द्यावर पुनर्विचार करून तुम्हाला दिलासा देऊ शकते. मुद्दा क्रमांक 2, अंतरिम संरक्षण मागणे म्हणजेच इंटरिम प्रोटेक्शन. आता तुम्ही विचार कराल की सत्र न्यायालयाचा निकाल आला आहे आणि आम्ही उच्च न्यायालयात जाईपर्यंत पोलीस अटक करतील का? म्हणजे सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला आहे आणि आता आपण उच्च न्यायालयात अपील करूपर्यंत जर पोलिसांनी अटक केली तर काय करायचं? तर इथेच काम करतं इंटरिम प्रोटेक्शन, म्हणजे तात्पुरते संरक्षण. उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करताना तुमचे वकील न्यायालयाला विनंती करू शकतात की मुख्य अर्जावर सुनावणी होईपर्यंत पोलीस आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई किंवा अटक करणार नाहीत असा आदेश द्यावा. न्यायालय परिस्थिती पाहून असा अंतरिम दिलासा देऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अटकेपासून काही दिवसांचा वेळ मिळतो. मुद्दा क्रमांक 3, आत्मसमर्पण आणि नियमित जामीन. समजा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडूनही तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळाला नाही, तर तिसरा हा पर्याय येतो की म्हणजे तुम्ही आत्मसमर्पण करणे. लपून फिरण्यापेक्षा किंवा फरार राहण्यापेक्षा वकिलांच्या सल्ल्याने संबंधित पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात आत्मसमर्पण करणे कधीही कायदेशीरदृष्ट्या जास्त सुरक्षित मानले जाते. आत्मसमर्पण केल्यानंतर किंवा पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी हा नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतो. अटकपूर्व जामीन आणि नियमित जामीन यामध्ये नेमका काय फरक असतो? अटकपूर्व जामीन हा अटकेपूर्वी दिला जातो, तर नियमित जामीन हा अटक झाल्यानंतर किंवा सरेंडर झाल्यानंतर मिळतो. अनेकदा गुन्ह्याचे स्वरूप पाहून न्यायालय नियमित जामीन मंजूर करते. मुद्दा क्रमांक 4, तपासात सहकार्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे किंवा का गरजेचं आहे? चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पोलीस तपासात सहकार्य करणे. जर तुमचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला असेल आणि तुम्ही फरार झालात तर कोर्ट तुमच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट किंवा फरार घोषित करण्याची कारवाई करू शकते. त्यामुळे तुमचा खटला अधिक कमकुवत होतो. या उलट जर तुम्ही पोलीस तपासात सहकार्य करत असाल तर ही गोष्ट नियमित जामीन मिळवताना न्यायालयात तुमच्या बाजूने एक मजबूत पुरावा ठरते. थोडक्यात सांगायचं तर अटकपूर्व जामीन फेटाळला म्हणजे सर्व मार्ग बंद झाले असा त्याचा अर्थ होत नाही. कायदा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देतो. हा व्हिडिओ फक्त कायदेशीर जनजागृती आणि माहितीसाठी आहे. असा कोणताही प्रसंग तुमच्यावर आल्यास तत्काळ एखाद्या चांगल्या आणि अनुभवी फौजदारी वकिलांचा सल्ला नक्की घ्या.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.